कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा शासकीय लोकार्पण अनावरण सोहळा व्हावा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करावे या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशिव हे आपल्या परिवारासोबत 5 दिवसांपासून दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसले होते। सदर आंदोलनाची दखल आज नगरपालिकेने प्रशासनाने घेतली असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची डागडुजी न करता त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येईल। तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच आजी माजी आमदार यांच्याशी पत्र व्यवहार झाला असून त्यांची वेळ घेऊन डिसेंबर अखेरपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा शासकीय लोकार्पण अनावरण सोहळा संपन्न केला जाईल अशी माहिती उपमुख्य अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी दिली असून सदर लेखी आश्वासन नगरपालिकेने फकीरा चंदनशिव यांना दिले आहे। सदर आश्वासनानंतर फकीरा चंदनशिव यांनी आपल्या परिवारासह 5व्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले आहे। एकंदरीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळ्याचा शासकीय लोकार्पण अनावरण सोहळा याबाबत नगरपालिकेकडून पुन्हा आश्वासन देण्यात आले आहे। आतापर्यंत शेकडो वेळा आश्वासनावर आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आले असून अनेक वेळा खुले नाट्यगृहाचे भूमिपूजनही पार पडले आहे। ते काम अद्याप सुरू झालेले नाही। लोकशाहीरांच्या पुतळ्याचा शासकीय अनावरण सोहळ्याबाबत ही अद्याप निश्चित अशी तारीख देण्यात आलेली नाही। वरील दोन्ही गोष्टी या राजकारणाच्या व प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे। असो, आता तरी नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आश्वासनानंतर ठाम राहील का की पुन्हा यासाठी आंदोलकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते की काय हे सर्व येणारा काळच ठरवेल। यावेळी ज्ञानेश्वर चाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, शिर्डीचे नगरसेवक सुनील आरणे, समाजसेवक अर्जुन मोरे, अष्टाफ मौलाना यांच्यासह नगरपालिका कर्मचारी, मातंग समाज बांधव, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण अनावरण सोहळा तसेच कोपरगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत श्री फकीरा भाऊसाहेबराव चंदनशिव उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्यशोधक लहुजी क्रांती सेना यांचं निवेदन आम्हाला 16/10 प्राप्त झालं होतं। 16 ऑक्टोबरला त्यांनी 19 ऑक्टोबरपासून सदर उपोषण सुरू केलं होतं। आज त्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। आज मी उपोषणाला भेट देऊन त्यांना आश्वासित करू इच्छितो की आज जे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्णकृती पुतळ्याचं जे शासकीय लोकार्पण आहे, अनावरण सोहळा आहे, त्यासाठी आपण माननीय खाजगी सचिव, माननीय मंत्री महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील, माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांना आपण त्या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आपण लोकार्पण सोहळ्याची तारीख व दिनांक वेळ यासाठी आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई करत आहोत। त्यांच्याकडून तारीख व वेळ प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात आपण त्यांना कळवू। तसंच जे कोपरगाव नगर परिषद मालकीचं जे सिटी सर्वे नंबर 2084/2085 मध्ये जे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह जे होतं त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात आपल्याला त्यांनी आपण उपोषण करत होते, परंतु आपण त्याचं नूतनीकरण करण्याऐवजी आपण नवीन बांधत आहोत। जिथं आता सध्याला ज्या नाट्यगृहाचं जिथं आरक्षण आहे त्याच जागेवर आपण नवीन इमारत बांधत आहोत। तर त्या संदर्भात आपण प्रकल्प सल्लागार नियुक्ती करण्याकरता 30 सप्टेंबर रोजी आपण वृत्तपत्रात बातमी देऊन आपण नियुक्ती करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे। तरी त्याची ज्यानंतर DPR तयार होऊन DPRसाठी शासनाचा निधी मंजूर होण्यासाठी आपण शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करू असं आम्ही आज या उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्याची आम्ही काळजी घेऊ आणि आज त्यांचं आम्ही उपोषण सोडलं। मी त्यांना उपोषण करताना या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो की हे दोन्ही कामं आपले लवकरात लवकर मार्गी लागतील। मागील 2 महिन्यापूर्वी त्यांनी आपण जी दुरुस्ती होती त्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं। आपण दुरुस्तीचं कामसुद्धा आपण सुरू केलं होतं, परंतु त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑडिट केलं। 20 तारखेला आपण ज्यावेळेस संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव यांच्याकडून आपल्याला जो स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टनुसार ही इमारत जी आहे ती मजबूत नसल्याने इमारतीचा वापर करणे संयुक्तिक होणार नाही असं त्यांनी आपल्याला रिपोर्टमध्ये दिलेलं आहे। त्यामुळं त्या जागेवर दुरुस्ती करणे हे शक्य नाही आहे, त्यामुळे आपण त्या जागेवर नवीन बांधत आहोत।
त्या ठिकाणी जे काही अतिक्रमण झाले ते थोडंफार तो एक टपरीवाला गेलेला आहे, त्याची कोर्टात केस चालू आहे, तर त्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर कारवाई करू. येत्या गुरुवारी 19/10/2023 रोजी या ठिकाणी आमर उपोषणाला माझं सहकुटुंब घेऊन मी बसलेलो होतो. माझ्या ज्या मागण्या होत्या, माझ्या मागण्या अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह त्याची डागडुजी व्हावा, आणि दुसरी मागणी अशी होती का अण्णाभाऊ साठे यांचं अनावरण सोहळा मोठ्या जल्लोषात व्हावा. तर आज या ठिकाणी सर्व नगरपालिका, त्याच्यानंतर आमचे सत्यशोधक लौह क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष, अजून आमचे नगरसेवक शिर्डीचे आर्णे साहेब या ठिकाणी शिवसाहेबांना जाऊन त्यांनी भेट दिली का बाबांनो, गेले 5 दिवस होत आले, आमच्या माणसाला काय मारून टाकायचा विचार आहे का तुमचावाला? याचा काही निर्णय तुम्हाला लावायचा आहे का नाही लावायचा आहे साहेब? का वेगळी काही दिशा बघायची तुम्हाला कोपरगावात? आमच्या मातंग समाजाच्या या कार्यकर्त्यांनी इथं शिवसाहेबाला सांगितलं समजून. त्याच्यानंतर असा विषय घेतला शिवसाहेबांनी का जे माझी मागणी होती डागडुजीची, असं समजून घ्या त्याला काहीतरी यश मिळालं. ते नवीनच काम पूर्ण पाडून आणि नवीनच काम चालू होणार आहे आता. तर कुठंतरी आपल्याला कोपरगावातून अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाचं हे जे नवीन होणार आता, तिथं जी डागडुजीची मागणी होती ती डागडुजी न करता आता डायरेक्ट नवीनच होणार. तर याच्यासाठी मी शिवसाहेबांना बी त्यांचा बी धन्यवाद आहे माझा त्यांना, का बा तुम्ही आमच्या शब्दाला किंमत केली. आमची मागणी डागडुजीची होती, पण तुम्ही आम्हाला नवीन करून देत आहे. पण माझी शिवसाहेबांना विनंती राहील का तुम्ही लवकरात लवकर हे काम मार्गी लावा. आणि राहिला दुसरा विषय अनावरण सोहळ्याचा, तर याचं पण काम लवकरात लवकर मुख्यमंत्री किंवा कोणी पण तुमच्या हिशोबाने, जो पण मंत्री वगैरे आणायचा असेल तुमच्या हिशोबाने आणून हे लवकरात लवकर झालं पाहिजे. आज उपोषण सोडलं. फकीरा चंदनशिव हे एक सामान्य घरातील व्यक्तिमत्व आहे, आणि खरं तर त्यांच्या जी अस्मितेचा विषय होता की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा आणि नाट्यगृहाला जे डागडुगी करावं, परंतु सोने पे सुहागा म्हणतात त्या पद्धतीने आज झालेलं आहे की आम्ही डागडुगीची मागणी त्यांनी केली होती, परंतु ते नवीन स्ट्रक्चर उभं करण्याचं मानस मुख्याधिकारी यांनी जे दाखवलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. आणि जो लोकार्पण सोहळ्याचा विषय होता, त्यांनी आजी माजी जे आमदार आहे त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांची लवकरच तारीख मिळेल असं ते म्हटले. परंतु जरी त्यांच्याकडून तारीख नाही भेटली तर आम्हीही त्यांना विनंती करणार आहोत की लवकरात लवकर डिसेंबरपर्यंत ते म्हटले आहे, परंतु डिसेंबरच्या इकडे तिकडे होऊन ते लोकार्पण सोहळा नक्कीच होईल अशी मुख्य अधिकारी यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे. परंतु या सर्व घडामोडीमध्ये जे 5 दिवस झाले, 3 दिवसापूर्वी मी आलो होतो, ह्या गोष्टी होत असताना साळवे साहेब किंवा यांच्यासारखे जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह लोक होते यांनी त्याद्वारे मीडियाद्वारे सगळीकडे माहिती पोचवली व आज या स्तरावर पोचले आहे की ते उपोषण आज सुटलेलं आहे. म्हणजे जे एकजुटीची ताकद काय आहे ती आज समाज माध्यमासमोर ह्या सामाजिक लोकांनी ठेवलेले आहे. ज्यांनी ज्यांनी या गोष्टीत प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. व यापुढील काळात फकीराभाऊसारखे जे संघर्षमय लोक आहे त्यांना आमच्यासारखे राजकीय सामाजिक लोक नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहून या गोष्टी सगळं पूर्ण करून एवढंच आपल्या माध्यमाद्वारे मी शाश्वती देत आहे. गाव येथे सत्यशोधक लौह क्रांती सेनेचे आमचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष फकीराभाऊ चंदनशिव यांनी जे 19 तारखेपासून उपोषण केलं होतं, तर ते काही चुकीचं नव्हतं, एकदम रास्त होतं. आणि त्याला मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे ते उपोषण मागं घेण्यासाठी. त्यांच्याकडून आम्ही लिहून घेतलं त्या पद्धतीने, आणि लिहून घेतल्यानंतरच आमच्या फकीराभाऊंनी उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेतला. तर आमची मागणी हे रास्त आहे. आमचा अस्मितेचं जे प्रतीक आहे, आमच्या अण्णाभाऊ साठेंचं नाव ज्या खुले नाट्यगृहाला दिलेलं होतं
त्याची अगदी एकदम दयनीय अवस्था झालेली आहे आणि ती दयनीय अवस्था पाहता ही आमच्यासाठी शर्मेची बाजू होती, म्हणून आमच्या फकीरा भाऊने उपोषण केलं आणि संबंध कोपरगाववासीय मातंग समाज बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याला जर ती जीर्ण झालेली वस्तू असल्यामुळं तिचं काम होऊ शकले नाही आणि आम्ही पण मुख्य अधिकारी साहेबांना विनंती केली का त्याला तुम्ही विनाकारण खर्च करू नका, त्यासाठी आम्हाला नवीन बंदिस्त नाट्यगृह उपलब्ध करून द्या आणि त्याच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब समाजाचा कुठला कार्यक्रम असेल, नाट्यगृहातला कार्यक्रम असो, कोणाचं लग्न असेल, कोणाचं काय असेल, गरिबांचा सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शासकीय लोकार्पण सोहळा होण्यात अण्णाभाऊंच्या पुतळ्यांचा व्हायला पाहिजे होता इतक्या दिवसात, त्याच्याबद्दल CO साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली। ते म्हणे माझ्याकडून थोडा लेट झालं, पण मी तुम्हाला आश्वासन देतो की डिसेंबरच्या आतमध्ये मी शासकीय तुम्हाला कुठल्या मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, कोणाची तरी परवानगी तारीख घेऊ आणि जर त्यांच्याकडून नाही झालं तर माझी सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने आणि सकल अहमदनगर जिल्ह्यातल्या मातंग समाजाच्या वतीने आम्ही त्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडणारच आहोत आणि त्यासाठी आता आम्ही थांबणार नाही। याच्या मागं जे त्या पुतळ्याला आणण्यासाठी काय काय त्याचा इतिहास घडला आहे, रामायण घडलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही आता तशी बाजू येऊ देणार नाही। आम्ही आमच्या पद्धतीने का व्हायना त्याचा लोकार्पण सोहळा करणार म्हणजे करणार। बस एवढं बोलतो आणि थांबतो। जय लवजी।